सर्वांना झालं, सर्वांचं जेवण खावण माझं पण झालं. आपण काय करतो, असं ताटामध्ये एका प्लेटमध्ये आपण छान जेवण घेतो, बिर्याणी घेतो, मग कोशिंबीर घेतो, मग काय आपल्याला आवडणारं गोड घेतो, हो की नाही? आणि आपण ते खातो. है ना? आता ते प्लेटमध्ये आपण जेव्हा जेवतो आणि जेव्हा खातो तेव्हा ती प्लेट आपल्याला फार प्रिय असते, नाही का? की कधी मला प्लेट भेटेल आणि कधी मी त्या प्लेटमध्ये जेवेल, असं असतं. परंतु जेव्हा ती प्लेट आपल्याला किंवा ती थाळी आपल्या कामाची नाही राहत ना, तेव्हा आपण काय करतो, ती डस्टबिनमध्ये टाकतो. करतो का नाही? डस्टबिनमध्ये टाकतो का आणि म्हणतो ही लवकर उचला, लवकर उचला. हॉटेलमध्ये पण गेलो तर आपण म्हणतो हे उचला, हे उचला, खरकटं उचला, हे उचला, ते उचला, हे प्लेट उचला. तर काही काही लोकं अशी आहेत, जोपर्यंत त्यांना गरज आहे ना आपली, तोपर्यंत ते आपल्याशी त्यांच्या गरजेपुरते राहतात. एकदा गरज झाली, एकदा गरज संपली, त्यांचा उशाखालचा हात निघाला, की ते आपल्याला वाट्टल तसे हां का. मग ते आपले स्वतःचे लेकरं, पोटची पोरं, नातेवाईक, एकदा त्यांचा हात उशाखालचा निघाला, त्यांना आपल्याबद्दल काही मतलब राहिला नाही, वाट्टल ते आपल्याला बोलायला तयार होतात. मग ते हे म्हणत नाही, की अरे ही लोकं, ही बाई किंवा हे आपल्या वेळेला ही बाई कधीतरी उभा राहिली असेल, ह्या बाईने आपल्यासाठी काहीतरी केलं असेल किंवा एखाद्या वेळेस आपल्याला तांब्याभर पाणी तरी दिलं असेल, हे अक्षरशः विसरून जातात. कारण का त्यांचा वेळ संपलेला असतो. आपले लेकरं पण तसेच असतात हो. आपल्या आईवडिलांकडून आपला वेळ संपला की ते आपल्याला उद्धटसारखे घाणेरड्या रीतीने वाईट बोलायला तयार राहतात. एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण का त्यांची वेळ गेलेली असती. ते म्हणतात काय, आमचं काय संबंध आमचा ह्यांच्याशी. संबंध काय हा शब्द तुम्हाला ऐकायला भेटतो आणि मला तर भेटलेला आहे बाई. काय संबंध आणि काय गरज आहे आणि काय आहे, असं असं बोललं जातं, माहिती का? म्हणून म्हणतात ना, जोपर्यंत माणसाला गरज आहे तोपर्यंत तो माणूस तुमच्या 10 वेळा पाया पडेल. तो 10 वेळा तुमच्या पुढं पुढं करेल. पण एकदा का त्याची गरज संपली, त्याचा उशाखालचा हात निघाला, त्याचा दगडाखालचा हात निघाला, की तोच हात तुम्हाला घेऊन उलटा मारायला पण तो कमी करत नाही. हा माझा अनुभव आहे, माहिती. त्यामुळं आपण केलेले उपकार, आपण तो उपकार करतो. प्रत्येकजण जेव्हा एखाद्याची टाईम येतो तेव्हा माणूस म्हणतो जाऊ दे अरे, काय देव पाहत आहे, देव पाहत आहे. परंतु ते काय करतात, आपले उपकार घेतात, परंतु त्या उपकाराची परतफेड आपल्याला वाईट गोष्टीने करतात. ते हे नाही जाणत की अरे, ह्या स्त्रीने किंवा ह्या बाईने आपल्यासाठी आपल्या वाईट काळामध्ये, आपल्या संकटाच्या समयमध्ये आपल्याला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपल्याला आसरा दिला होता किंवा आपल्यासाठी ही धावून आली होती, की आपल्यासाठी हिने काहीतरी मनभर नाही तर कणभर तरी केलेलं असतं. पण लोकं इतकी वाईट असतात, इतकी बेईमान लोकं असतात, उपकाराची त्यांना बिलकुल जाणीव नसते, माहिती आहे. असे जगात असंख्य अगणित लोकं आहे, पण देव तसा नाही. देव सर्व पाहत असतो आणि देव किती पण दरिद्री असू द्या, गरीब असू द्या, भिकारी असू द्या, रस्त्यावरचं श्रीमंत असू द्या, सर्वांना सारखंच प्रेम करतो. त्याच्याकडे दुजाभाव नाही, माहिती आहे का? एवढं मात्र खरं आहे. आणि अशी देववेळ आणतो की ज्याच्याशी नफरत असते ना, त्याच्याच देव पाया पडायला लावतो. हे एक सत्यवचन आहे. ज्याच्याशी व्यक्ती नफरत करते ना, त्याच्याच देव पाया पडायला लावतो, त्याच्याच पायाशी लोटांगण घ्यायला लावतो. हे मात्र सत्यवचन आहे. बघा, अनुभवा. धन्यवाद.